आता आज यायला म्हणून म्हणतो की मला थोडंसा या निर्देशाप्रमाणे आता डीएम साहेबांचे हे काही कोणी दिले नाही तिथून तिथून कोर्टाचे आदेश आहे आणि फॉलो करावं लागतं. नाही झालं तर आमच्यावरतीच कंटेम्प्ट, माझ्यावरतीच कंटेम्प्ट, प्रशासनावरती. म्हणून काय तर सांगा मला तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सरांनीच तारीख दिलेली आहे, कार्यक्रम आपण दिलेला आहे. ह्याच्यात उचित कारवाई करून सांगा. एक सिंगल कागद कोणता काढला किंवा काय केलं त्या दृष्टीने ते सांगा. आपल्याकडे एक केस आहे वडगावची 32 गजची, त्याच्यावर 40 एकर भय्यमाळ्यावर अतिक्रमण केले ते मुसलमानांनी. एक कुटुंब नाही ना, कुटुंब नाही. 500 वर्षात एक कुटुंब नाही आलेले तरी लागले ते नाव. श्यामलाल बाबा देवस्थान 52 एकर शासनाने काय केलं त्यावेळी मग लागले ते श्रीराम देवस्थान होतं. त्याच्यानंतर ते याचं केलं श्यामदार बाबा केलं आणि ते श्यामदार बाबा देवस्थान नंतर डायरेक्ट 52 एकर वर्ग केलं. कोणाला? हुक्का बोर्डला. कोणालाही कुठल्याही ग्रामसभाने कुठल्या गावाला विचारलंय कुठल्या भरती जमीन ती दान दिलेली जमीन आहे ना लोकांनी, आणि ती हिंदू कुटुंबांनी दान दिलेली जमीन आहे. त्याच्यात तुम्हाला बाकी विषय तुम्हाला कधी मार्गी लावायचे तुमच्या वेळेत तयार लावा, पण मला एक निवडण्याचा विषय क्लिअर झाला पाहिजे. नंतर साहेब मी तुम्हाला काय माझ्या कारवाई करायची करा, मी हजर राहणार आहे, मी स्वतः पाठवून टाकणार आहे. मग ते तुम्ही ठरवा माझ्या काय जी कारवाई कराल ती मला मान्य आहे. जर प्रशासनानं आतापर्यंत जर निर्णय घेत नसेल, दोन सर्कल अधिकारी खोटे रिपोर्ट देतात, सळपाणी करतात. 150 वर्षापासून कब्रस्तान आहे. 150 वर्षाचं कब्रस्तान दिसलं, पण 13व्या शतकातली 12 दिसली नाही. 150 काही चालत नाही, 20-25 वर्षातलं ते खोटं करावं, किती खोटं करावं. त्यांच्यावर कारवाई पण नाही. सरकार नाव गायब झालं. जय श्रीराम. 17 तारखेला माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात कलेक्टर साहेबांनी 1 महिन्यापूर्वी केलेल्या ऑर्डरीमध्ये प्रांत मॅडम आणि तहसीलदारांना भेटलो आणि त्यांना सदरचे पत्र दिले आणि मंचर येथील मुस्लिम समाजानं जे अतिक्रमण केले तर ते अतिक्रमण तातडीनं काढावं अशी त्यांना मी अर्ज देऊन विनंती केली. 21 दिवसात जर प्रशासनानं ते अतिक्रमण काढलं नाही तर सकल हिंदू समाज ते अतिक्रमण काढल अशी प्रशासनाने नोंद घ्यावी. धन्यवाद.